हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या रीतीने झटपट तयार होणारा अंडा मसाल्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर अंडा मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे वाटण तयार करून घेतलं। वाटणासाठी एका तव्यामध्ये इथे मी 1 चमचा भरून तेल टाकून घेतलं। आता या तेलामध्ये इथे मी 2 ते 3 चमचे सुके खोबरे टाकून घेतलेले आहेत। तर सुक्या खोबऱ्याचा किस टाकू शकता, अदरवाइज मी असे कापून टाकलेले आहेत, तसे केलं तरीही चालेल। आता हे जे सुके खोबरे आहे ते तेलामध्ये खरपूस लाल कलरचे होईपर्यंत चांगले फ्राय करून घेतले आणि मग त्यानंतर याला एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आहे। तर त्याच उरलेल्या तेलामध्ये इथे मी 2 उभे चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत। कांद्यांचा कलर चांगला ब्राऊन होईपर्यंत या कांद्यांना फ्राय करून घेतले आणि त्यानंतर हे कांदे सुद्धा मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेले आहे। आता या कांदा खोबऱ्याला मी व्यवस्थितपणे थंड करून घेतलं आधी आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी खोबरं टाकून घेतलं, मग कांदा टाकून घेतला। आता या साहित्यांना मी एकदा वाटून घेणार आहे, म्हणजेच एकदा मिक्सरमधून याला फिरवून घेणार आहे। तर ह्याला एकदा फिरवून घेतल्यानंतर याची इथे भरड तयार झालेली आहे। आता या भरडीमध्ये इथे मी 1 मूठ कोथिंबीर टाकून घेतली, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकला। हे सर्व जिन्नस मी मिक्सरमधून बारीक करून घेतले। हे जिन्नस बारीक करत असताना मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकलं होतं। आता ही बारीक पेस्ट जी तयार केलेली आहे ती मी साईडला ठेवली आणि मग एका टोपामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता 2 चमचे तेलामध्ये हे जे वाटण तयार करून घेतलेलं ना ते वाटण टाकून घेतलं। आता या वाटणामध्ये फक्त कांदा आणि खोबरं जे होतं तेच मी फ्राय केलेलं होतं। अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीला मी फ्राय नव्हतं केलेलं, ते कच्चंच होतं। तर त्यामुळे आता 2 ते 3 मिनिटं मस्त मंद फ्लेमवरती मी या वाटणाला तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि मग ह्याच्यावरती मी काही सुके मसाले टाकले। इथे मी अर्धा छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे घरचा साठवणीचा मसाला, 1 छोटा चमचा घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि सर्व जिन्नस एकत्र छान मिक्स करून घेतले। आता हे मसाला करपू नये यासाठी यामध्ये अर्धा ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता पाणी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे पुन्हा एकदा या मसाल्यांना मी चांगलं मिक्स करून घेतलं। आता या मसाल्याची कन्सिस्टन्सी थोडीशी मध्यम घट्टसर आहे। आता ह्याला मी व्यवस्थितपणे एकदा चांगलं मिक्स करून घेतलं। 1 मिनिटभर या मसाल्याला मी असंच इथे ढवळत राहिली होती आणि मग त्यानंतर यामध्ये मी इथे 1 चमचा भरून चिकन मसाला ॲड केलेला आहे। तर तुम्हाला जर का चिकन मसाला ॲड करायचा तर करू शकतो, अदरवाईज नाही केला तरीही चालेल। आता एकदा चिकन मसाला या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं, मग मी टोपावरती झाकण ठेवले आणि झाकणावरती इथे मी अर्धा पेला पाणी टाकून घेतलेलं आहे। आता अर्धा पेला पाणी चांगलं गरम होईपर्यंत म्हणजेच 5 मिनिटे गॅसची फ्लेम स्लो ठेवून या मसाल्याला मी शिजवून घेतले। तर आता तुम्ही बघू शकता मी टोपावरचं झाकण काढल्यानंतर मसाल्याला चांगलं तेल सुटलं होतं। आता मी एकदा या मसाल्याला मिक्स करून घेतले, मग जे झाकणावरचं पाणी होतं ना ते या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे एकदा पुन्हा याला मिक्स करून मग टोपावर पुन्हा झाकण ठेवले। आता तोपर्यंत मी इथे 4 अंड्यांची उकड काढून घेतली होती। अंड्यांना चांगलं पील ऑफ करून घेतलं आणि मग मध्यभागी म्हणजे एका अंड्याचे 2 तुकडे करून इथे हे अंडे तयार करून घेतले होते। आता 2 मिनिटं आणखीन या मसाल्याला चांगलं शिजवून घेतल्यानंतर मी टोपावरचे झाकण काढले। तर हा मस्त मसाला इथे तयार झालेला होता। मसाल्याला चांगलं असं इथे तेल सुटलेलं होतं। आत्तापर्यंत मी मीठ टाकलं नव्हतं मसाल्यामध्ये, ॲक्च्युली मी मीठ टाकायला विसरली होती, पण तुम्हाला याच टायमाला इथे मिठाचा वापर करायचा आहे। मीठ टाकल्यानंतर एकदा मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ही जी अंडे आहेत ना ते या मसाल्यामध्ये ते सोडून घ्यायचे आहेत। मग मी अंड्यांना व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये इथे कोट करून घेतलेला आहे। अलटपलट करून सुद्धा तुम्ही कोट करू शकता, अदरवाईज असेच कोट केले तरीही चालतं। आता लास्टला जेव्हा मला आठवलं की मीठ नाही आहे तेव्हा मी लास्टला या मसाल्यामध्ये इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। तर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि अंडा मसाल्यामध्ये या मिठाला चांगलं मिक्स करून घेतलं। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून टोपावरती मी झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी टोपावरचे झाकण काढले। तर हा अंडा मसाल्याला मस्त असं तेल सुटलं होतं। अंडा मसाला इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर हा गरमागरम अंडा मसाला मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेला आहे। तर हा अंडा मसाला तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम लागतो। माझ्या पद्धतीने हा अंडा मसाला घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।